आज आमच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली आणि रात्री 12 वाजता मुलांनी आम्हाला हे छोटंसं सरप्राईज दिलं. इतकं गोड होतं ना, की काय सांगू, असं वाटलंही नव्हतं की मुलं असं काहीतरी करतील. किचनमध्ये त्यांना जे काही स्वीट दिसलं ना, तर ते सगळं ते प्लेटमध्ये घेऊन आले. त्याचबरोबर फ्रिजमध्ये स्लाईससुद्धा होतं, तर ते पण ग्लासमध्ये ओतून आणलं आणि आम्हा दोघांना जी गाणी आवडतात ना, तर तीच गाणी लावून दिलेली होती आणि मस्त असं छोटंसं आम्हाला सरप्राईज दिलं. आमच्या दोघांसाठी हे सरप्राईज मात्र खरंच लाख मोलाचं होतं. कारण कधी आम्हाला असं वाटलंही नव्हतं, की मुलं आमच्यासाठी असं काहीतरी करतील आणि अजून लहान आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अशी आशा करणं किंवा अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. पण त्यांनी ते केलं. त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना जे वाटलं तर ते त्यांनी मनापासून केलं. खरंच खूप खूप मस्त हे सरप्राईज होतं. आज मी सकाळपासून काही शूट केलेलं नव्हतं आणि माझी आज इच्छा होती बरं का, आपण आहे ना सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं थोडंसं रुटीन तरी तुमच्याबरोबर शेअर करूया, की आजचा दिवस माझा कसा गेला. पण खरं सांगू का, ज्या दिवशी बर्थडे असतो किंवा ॲनिव्हर्सरी असते, आपला बर्थडे असो, मुलांचा किंवा अहुंचा असू दे, पण त्या दिवशी आपल्याला खरं सांगते वेळच भेटत नाही. कारण कारण या दिवशी आपल्या हातामध्ये दिवसभर फोन असतो. कारण आपल्याला छान छान मेसेज आलेले असतात, फोन चालू असतात दिवसभर. त्यांना थँक्यू म्हणण्यामध्ये, थोड्याशा गप्पा मारण्यामध्ये ना आपला वेळ कधी निघून जातो ना कळत पण नाही. घरातली कामंसुद्धा पेंडिंग राहतात. अक्षरशः घरातली कामंसुद्धा आपली आवरली जात नाही. असं माझ्या बाबतीत होतं. मला माहिती तुमच्या बाबतीत सुद्धा हे होतच असेल. नक्की मला कमेंट करून सांगा. तर असंच माझं पण दिवसभर चालू होतं आणि आज दुपारी मी एक व्हिडिओ पण मस्त एडिट केला, तुमच्यावर शेअर सुद्धा केलेला आहे आणि व्हिडिओचं एडिटिंग, व्हॉइस ओव्हरिंग यामध्ये सुद्धा 2-3 तास कधी निघून जातात ना कळत पण नाही. किती फास्ट आपण बोललो किंवा मग किती म्हटलं ना पटपट बनवायचा किंवा पटकन एडिटिंग करायची, नाही होत बरं का. त्याचे ठरलेलेच असतात. 2.5-3 तास तर आपण धरूनच चालायचे. तर तो पण माझा एक वेळ गेला. त्यामुळे मला सकाळपासून ना शूट करणं झालं नाही. म्हणूनच म्हटलं चला सकाळी नाही तर पण संध्याकाळचं थोडंसं रुटीन तरी तुमच्यावर शेअर करूया. आज मी सकाळपासून भांडेच घासलेले नाहीये बरं का. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचे सगळे भांडे मी बेसिनमध्ये गोळा करून ठेवलेले होते. पण घरातली सगळी बाकीची जेवढी काही कामं होती ना, ती सगळी मी आवरली. कपडे काढून घेतलेले होते, जे काही वाळलेले कपडे होते ना, ते पण काढले. त्यांच्या छान अशा घड्या घातल्या आणि त्याला सुद्धा मी कपाटामध्ये ठेवलं. पण भांडे घासायला मात्र माझे काही हात लागलेच नाही. तर ते सगळे भांडे मी पहिलं तर आता घासून घेतले, कारण मला स्वयंपाकाला पण सुरुवात करायची आहे. आज आमची अॅनिव्हर्सरी असली तरी सुद्धा आम्ही काही हॉटेलला जेवायला जाणार नाहीये किंवा मग पार्सल वगैरे सुद्धा काही मागवायचं नाहीये. कारण मी जेवण करत नाही. जेव्हा पण हॉटेलला जायचं ठरलं किंवा पार्सल येणार असलं ना, त्या दिवशी मी जेवण करत नाही. माझ्यासमोर जेव्हा हॉटेलचं जेवण येतं ना, तर त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये खूप सारे वाईट विचार चालू असतात. पहिलं तर त्यांनी हात धुवून तर भाजी बनवलेली असेल ना किंवा मग भाजी तर व्यवस्थित निसून घेतलेली असेल ना, कारण किडे वगैरे जेव्हा पण आपण भाजी निसतो तर काही ना काही एखादा किडा, अळी वगैरे निघत असते. त्यांनी व्यवस्थित निसली असेल की नाही. ग्रेव्हीसाठी जे काही कांदा, टोमॅटो यूज केलेले होते, तर ते चांगले असतील की सडलेल्यांची ग्रेव्ही बनवलेली असेल. तर असे इतके वाईट विचार माझ्या मनामध्ये येतात. आणि मी हॉटेलमध्ये जेवणच करत नाही, तर असं नाही बरं का. मी हॉटेलमधले काही पदार्थ खात असते. जसं मिसळ पाव, पाववडे वगैरे किंवा चाट, पिझ्झा, बर्गर असे काही पदार्थ मी खाते. पण बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत, तर त्या खरंच खात नाही. स्पेशली पावभाजी तर बिलकुलच खात नाही. तुमच्या पण मनामध्ये असे काहीसे विचार येतात का? येत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजे मला पण कळेल की मीच इतके वाईट विचार करते की काय. आज मी जेवणामध्ये छान अशी पनीरची भाजी, पोळी आणि जीरा राईस बनवायचा होता, पण नाही बोलले त्यामुळे त्याला स्किप केलं. किचनवरील जेवढी काही भांडी होती ना, ती पहिली तर मी घासून घेतली. किचन थोडासा मोकळा करून घेतला. त्यानंतर जी काही माझी केटल आहे ना, तर ती पण स्वच्छ क्लीन करून घेतली आणि त्यामध्ये पण पाणी भरून घेतलं आणि गरम करण्यासाठी ठेवून दिलं. भाजीसाठी जी काही ग्रेव्ही बनवायची आहे ना, त्यासाठी कांदा, लसूण तिकडनं घेऊन आली आणि नंतर आता फ्रीजमधनं टोमॅटो काढण्यासाठी घेतला. तर मला माझे केस थोडेसे विस्कटलेले दिसले. मग म्हटलं चला केस पण व्यवस्थित करून घेऊया आणि माझ्या ह्या फ्रीजला सुद्धा आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे बरं का. मागच्या अॅनिव्हर्सरीला अहोंनी हे फ्रीज मला अॅनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून दिलेलं होतं. तर आज माझ्या फ्रीजची सुद्धा फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे. या 1 वर्षामध्ये मला माझ्या फ्रीजने काहीही त्रास दिलेला नाहीये, की कुठे काही प्रॉब्लेम आला वगैरे काहीच नाही. एकदम छान हे फ्रीज निघालेलं आहे. हे फ्रीज हायर कंपनीचं आहे, जे आम्ही ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच घेतलेलं आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्ही जर विचार करत असाल की आपल्याला फ्रीज घ्यायचं असेल, तर नक्की तुम्ही हे हायरचं फ्रीज घ्या. एक नंबर क्वालिटी आहे त्याची. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही ठिकाणी ते भेटून जातं आणि प्राईसमध्ये पण इतका काही डिफरन्स नाहीये. मी तर म्हणेल ऑनलाईन जरा कमी किमतीमध्ये भेटतं ऑफलाईनपेक्षा. तुमची इच्छा, पण तुम्ही हायर कंपनी नक्की चूज करू शकता. माझ्या फ्रीजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नक्की चेकआउट करा. जे काही ग्रेव्हीसाठी मला सामान लागणार होतं ते सगळं मी किचन वट्ट्यावर काढून घेतलं आणि मध्ये श्लोकला माझ्यावर खूप सारं प्यार आलेलं होतं.
अचानक एकदम जवळ आला आणि म्हटलं, "काय रे, काय झालं?" तर म्हणे, "तुमची अॅनिव्हर्सरी आहे, तर मला किस्सी घ्यायची आहे." तर एकदम अचानक भयानक मला इतकं सारं प्यारसुद्धा भेटलं. गाण्यांचा थोडासा जरी आवाज आला ना, तरी आम्ही लगेच डान्स करायला सुरुवात करतो. तर चला, आता मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे, तर मी त्याला खाली सोडून दिलं. तुम्हाला पण असं कधी अचानक भयानक असं प्यार भेटतं की नाही, ते पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. ग्रेव्हीसाठी मी इथे कांदा कट करून घेतला आणि कांदा, टोमॅटो नेहमी पण ग्रेव्हीला यूज करताना तो थोडासा भाजून घ्यायचा. लालसर का होईना कांदा भाजून घ्यायचा. ते पण तेलामध्ये. त्यामुळे भाजीला ना छान अशी टेस्ट येते. तर मी इथे ना कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि थोडेसे काजू बदामसुद्धा टाकणार आहे, जेणेकरून त्याला थिकनेसपणा छान येईल. मी तर अशाच पद्धतीने ग्रेव्ही बनवत असते. तर तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा, मी यामध्ये अजून काय ॲड करू किंवा ही गोष्ट नको त्यामध्ये टाकू. तर ते तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे मला पण तुमच्याकडनं काहीतरी शिकायला भेटेल. आज माझा स्वयंपाक मात्र एकदम निवांत चाललेला होता. मुलांनी तिकडे छान-छान असे गाणे लावलेले होते. ते ऐकत-ऐकत मी इकडे स्वयंपाक बनवत होती. बाहेर कुठे जायचं नव्हतं आणि अहोंची सध्याची ना कामांची खूप धावपळ चालू आहे. त्यामुळे मी काही त्यांना फोर्स पण केलेला नव्हता आणि जे काही अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट मला हवं होतं, तर ते मला पाडव्यालाच भेटून गेलेलं होतं. ते म्हणजे माझा नवीन मोबाईल. तर तो पण मला आधीच भेटलेला होता. त्यामुळे मी तर हॅपीच होती आणि दिवसभर सगळ्यांचे फोन येत होते, मेसेज येत होते. त्यामुळे मी अजून खुशच होती. संध्याकाळच्या वेळेला मी थोड्या वेळ पार्लरमध्ये गेलेली होती. पार्लरमध्ये मी शक्यतो फक्त आयब्रो व्हॅक्सिंग, हँड व्हॅक्सिंग आणि अंडर आर्म्स तर ह्या 3 गोष्टींसाठीच जाते आणि माझं ते ठरलेलंच असतं. पाडव्यालाच मला जायचं होतं, पण तेव्हा मला काही जमलंच नाही. मग म्हटलं चला आज स्पेशल दिवस आहे. त्यानिमित्ताने का होईना आपलं तिथे जाणं होईल आणि करणं पण होईल. म्हणून मी गेलेली होती. तर मस्त आयब्रो वगैरे करून आली आणि त्यानंतर आज आमच्या इथे आठवडी बाजारसुद्धा असतो. तर तिथनं मी ना भाज्या घेऊन आली. मेन म्हणजे मला कोथिंबीर आणि ना गवार आणण्यासाठी जायचं होतं. बाकी भाज्या होत्या घरामध्ये. गवार अहोंना खूप म्हणजे खूपच आवडते. त्यामुळे मी गवार घेण्यासाठी गेलेली होती आणि गवार अशी भाजी आहे ना, जिचा भाव कधीच कमी होत नाही. कधीही गेलं ना, तरी ₹30 पावच हा भाव असतो. पण मी अर्धा किलो घेतली, त्यामुळे मला त्यांनी ₹25 पाव दिली. म्हणजे ₹50 ला मी अर्धा किलो गवार आणली. कोथिंबीर घेऊन आली आणि थोडीशी कांद्याची पात पण आणलेली आहे आणि थोडासा मला किराणा पण घ्यायचा होता. तर तो पण मी थोडा आणला आणि मेन म्हणजे पनीर पण आज मी विकतचंच आणलेलं आहे बाहेरनं. तर पनीर पण आणलं आणि छान अशी पनीरची पण भाजी माझी रेडी आहे. पोळ्या वगैरे करून घेतल्या. सगळं माझं आवरलं आणि तोपर्यंत अहो पण आलेले होते आणि आज अहोंनी मात्र आहे ना येताना केक आणलेला होता. हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. कारण अहोंना मला सांगावं लागतं, "तुम्ही केक आणाल का?" ह्या त्या गोष्टी. पण त्यांनी स्वतःहून केक आणला आणि सध्या त्यांची खरंच धावपळ आहे. त्यामुळे मी त्यांना काही फोर्स केला नाही. आमचे जास्त काही फोनसुद्धा आज झालेले नव्हते आणि आज ते केक घेऊन येतील असं मला खरंच वाटलेलं नव्हतं. माझा बर्थडे जेव्हा असतो ना, तेव्हा ते केक घेऊन येतात. पण असं अॅनिव्हर्सरीला वगैरे काही नाही, इतकं नाही ते हे करत. पण मग त्यांनी आज मस्त असा केकसुद्धा आणलेला आहे आणि त्यांनी कसा केक आणलेला आहे ना, हेच मला बघायचं होतं, कसा आणला वगैरे. आणि मी पहिलं तर माझा केक बाहेर काढून घेतला आणि माझं पूर्ण लक्ष तिकडेच होतं, की यांनी आज कसा केक आणला असेल. तर खरंच छान केक आणलेला आहे. तर दोघांचे केक खरंच खूप छान होते आणि त्याचबरोबर टेस्टीसुद्धा होते. आणि यावेळेस मात्र एक गोष्ट खरंच वेगळीच घडली, ती म्हणजे अशी, जेव्हा पण बर्थडे असतो, अॅनिव्हर्सरी असते, त्याचबरोबर व्हॅलेंटाईन डे असतो, तर त्यावेळेला मी जो काही केक असतो ना, तर तो मी माझ्या पद्धतीने बनवून घेत असते. जसा मला हवा आहे तसा बनवून घेत असते, ऑर्डर देते आणि मग तो केक बनला जातो. पण ह्या वेळेस आहे ना, मी तसं काहीच केलं नाही. डायरेक्टली शॉपमध्ये गेली, मला जो आवडला तो केक घेऊन आली. तर हे मात्र पहिल्यांदाच घडलं बरं का, जेव्हापासून माझं लग्न झालं त्यानंतर. तर चला, असं होत असतं, काहीतरी चेंजेस हळू आपल्यामध्ये येतच राहतात. तर इथे आम्ही मुलांबरोबरच छान असं अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं. पण खरंच खूप छान वाटलं. केक खरंच खूप टेस्टी होता, त्यामुळे आम्ही त्यावर तर डायरेक्ट तुटूनच पडलेलो होतो. त्यानंतर आम्ही जेवणं केली आणि मग आपली नेहमीचीच कामं, भांडे घासून घ्यायचे, किचन वट्टा क्लीन करायचा, तर सगळं आवरून झालं. तर असा होता माझा आजचा हा स्पेशल दिवस. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. हाईप करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.